ए माकडा, तुला काय अत्यशा काय पाहिजे वैर? हा, इथं फुकून फुकून अर्धा जीव झालाय माझा. जरा फुक्की. अरे फुकायचं नसतं रे, फुक म्हण. काही ना म्या बाटली दे इकडं. अरे तू कधीपासून सुरू केली रे? कळलं त्यासाठी घेतली बाटली, कळलं का? तू काही याडा बिडा आहे का रे? बैल आहे का तू? अरे म्हणजे किती महाग असते ती. चप्पीच्या मला नको सांगूस. अरे 5ची वाढणार तू आणि माग बेग बोलायला लागलाय. ह्याच्या पुढे जर का दारूचा विषय केलास का नाही, दारूच उतरवीन एका बुकीतच. अरे उतरवायला आधी चढू तरी दे. बरं कुठे होता दिवसभर? अरे ते पोलीस स्टेशनला गेलो होतो. डॉक्टरांना इन्स्पेक्टरनं बोलवलं होतं आज. इन्स्पेक्टर आहे का नाही, लय खतरोड आहे बघ. हा, हे आहे का नाही, सुरेश बापूंच्या खुन्याला पकडणार म्हणजे पकडणारच एका बुकीतच. ते डॉक्टरांची पण चौकशी झाली का? झाले की. आणि मग ते त्यांच्या पण हाताचे ठसे घेतले? अरे नाही, ते काय झाले, डॉक्टरांच्या हाताला लागलं होतं कपाटाची काच. म्हणून इन्स्पेक्टर साहेब म्हटलं जेव्हा जखम बरी होईल का नाही तेव्हा तुमच्या हाताचं ठस घेऊ. हा, तुझ्या मोजीची पण चौकशी झाली म्हणे. मग झाली तर झाली, कशाला ब्याचं? ती काय करणार आहे सुरेश बापूंना? आणि तसं बी सुरेश बापू मंजूची जमीन घेणार होती. वाईनाला का या मंजूच्या अडचणी काय संपतच नाहीत बघ. लगा काय बी झालं का नाही, लवकरात लवकर मंजू जमिनीचा व्यवहार झाला पाहिजे, म्हणजे झालाच पाहिजे बघ. काय झालं पाहिजे? आणि तो संजू गिराईक हुडकायचं सोडून गेलाय, नागपूरला जाऊन बसलाय. बजा तुला काय गडबड वाटते का रे, म्हणजे संजूच्या बाबतीत? काय कळणं झालंय बघ, काय झालं असेल काय माहिती. तुला घातलं, तुला डाबऱ्यात, तुझं मड बशिवलं, तुझ्या पालखीचा निघाला दूर. तुझं काय डोळं फुटलेत वैर? अगं आजे, मी बघूनच पळत होतो, पण इथं तूच मध्ये उभी राहिलीस. लांब न पळायला असता तर कमी यायला असतास वय. मी काय काम धंदा नाही म्हणून इथं उभी राहिले वय. कशाला उभी राहिलीस ग? अरे घरातलं घड्याळ बंद पडलंय म्हणून उभी राहिली. खरंच तू बंद पडले? आजे खरं सांग, दिसत ना ग तुला? मग काय हे चष्मा स्टाईल म्हणून घातलाय का मी? अरे तुझ्या डोक्यात काय किड पडल्यात होय? मला जर दिसत असत तर ह्यो असा चष्मा घालून फिरले असते का मी? मग तुला कसं कळलं ग की घड्याळ बंद पडले? बाई डोकं चालव की, आणि डोळे झाक म्हणजे कळेल तुला. काय बी कळना झालंय, सगळा अंधार दिसतोय. आजे तूच सांग कसं कळलं तुला? अरे घरातल्या घड्याळाच्या काट्याचा आवाज बंद झाला, त्याच्यावर कळलं मला. तुझ्या बापाला सांग चालू करायला घड्याळ. असं बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवायचं नसतंय. अरे मुडद्या मध्येच का उभा राहिलाय, दिसना बाय तुला? हे घड्याळ मॅच दुरुस्त करतो आणि मग पप्पांपासून पैसे बी घेतो. अरे चालू का वाहिना झाले? मम्मी कुठं चाललीस? डॉक्टरना चहा द्यायला चाललीस का? दे मी देते. नको नको, मी नेऊन देते. अगं मम्मी किती काम करशील, वाईट जरा आराम करत जा की. आणि असं बी डॉक्टरांनी माझा चेहरा बघितला ना ते लय खुश होत्यात. का बरं? का बरं म्हणजे माझी स्माईल हायच तेवढी भारी. सकाळी सकाळी डॉक्टरांनी माझा चेहरा बघितला ना त्यांचा दिवस लय भारी जातं बघ. त्यामुळे दे चहा, मी जाते घेऊन. आलेच मी. नुसती पैशाची बंडलं मोजत बसत जाऊ नकस, जरा पुरी उभी ध्यान दे. त्या डॉक्टरचं तिचं काय तर चांगलं चाललंय, नाहीतर घरचा वैस करून घेशील त्याला. टोन्या
हा. असं का चादरीकडे बघतोय र? अगं ते मला असं वाटलं की ह्याच्या खाली ढेकू नये. अरे देवा, बघू. नाही नाही, अगं मला वाटलं नसेल म्हणजे नाहीच ढेकून नाही, मला वाटलं तसं. अरे हो की चालू. मंजू मंजू मंजू, वेड केलंस ग तुम्हाला. मला तर सगळीकडे तूच दिसायला लागलीयस. नशा चढलीये मला तुझी. यांना वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे. डॉक्टर, चॅलेंज जिंकण्याची लयच जोरदार तयारी चालू आहे. भारी दिसताय आज. थँक्यू डिंपल. आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. खरं तर मी त्याला स्पेशल करणार आहे. मुझे भी देखना है किती स्पेशल आहे आजचा दिवस तुमच्यासाठी. बघशीलच तू. काय झालं हसायला? काय नाही, नवरी नाही लग्नाला तयार आणि नवरा बसलाय गुडघ्याला बाशिंग बांधून. अशी गत झाली आहे तुमची. होणार डिंपल, सगळं होणार. नवरी लग्नाला तयार होणार, मुंडवळ्या बांधणार, मी वराड घेऊन जाणार आणि लग्नही होणार. मी चॅलेंजही जिंकणार, तू चॅलेंज हरणार. बघ, हे सुद्धा होणार. आणि तुम्ही चॅलेंज हारला तर? इतना ओव्हर कॉन्फिडन्स अच्छा नाही हा डॉक्टर. समजा तुम्ही चॅलेंज हारला तर तुम्ही माझे पाय पकडून माफी मागायची आणि म्हणायचं, डिंपल मी हे चॅलेंज हारलोय, कबूल आहे का? मंजुळा तर माझेच होणार. त्यामुळे तू माझ्या पायावरती नाक घासायची तयारी ठेव. कळलं? मंजू, इकडे आहे ना. का हो, काय हवंय का तुम्हाला? नाही ग, इकडे आहे ना. बोला. बस. बोला ना. तुझ्याकडे फक्त पाहत राहावं असं वाटतंय. दिवसेंदिवस तू अजून सुंदर दिसू लागलीस. काही पण. अगं खरं सांगतोय मी. एखादी स्त्री जेवढी जास्त कणखर, जेवढी स्ट्रॉंग असते ना, तेवढीच ती सुंदर दिसते. तिचा तो कणखरपणा, तो आत्मविश्वास तिच्या सौंदर्यात डोकवायला लागतो. त्याच्यामुळे चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं. जेव्हा ट्रेकिंगला जायचो ना मी, तेव्हा त्या दऱ्याखोऱ्यातल्या कणखरपणातलं, पोलादीपणातलं सौंदर्य कॅमेऱ्यात टिपायचो. तसं बघायची फक्त नजर असायला लागते. ती नजर तुमच्याकडे आहे हे मला माहित होतं, पण तुम्हाला मुलींच्या सौंदर्याबद्दल इतकं सगळं माहितीये हे मात्र मला माहित नव्हतं. हा काय हो, मला सांगा, तुम्ही जेव्हा ट्रेकिंगला जायचे तेव्हा तुमच्या बरोबर मुली असायच्या, त्याही कणखर असतीलच की? हा, आत्ता मला कळलं तुम्हाला मुलींच्या सौंदर्याबद्दल इतकं सगळं कसं माहितीये ते. अगं हे बघ, माझी नजर तुझंच सौंदर्य पाहून तयार झाली. खोटारडे. अरे बर, ते सोड. मला सांग, तुला कधीच कोणी आवडलं नाही का ग? आवडलं ना. कोण? तोच ज्याला दऱ्या खोऱ्यांमधलं कणखर सौंदर्य आवडायचं आणि ते सौंदर्य तो त्याच्या कॅमेऱ्यात टिपायचं. अगं माझ्याशिवाय विचारतोय मी. म्हणजे लग्नानंतर तुला दुसरं कोणीच नाही आवडलं? काही पण काय विचारताय? हे बघ, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. नाही, मला आजपर्यंत तुमच्याशिवाय दुसरं कधीच कोणी आवडलं नाही. कसं शक्य आहे? हो, तुम्ही माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहात. तुमच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा कधी विचारही करू शकत नाही. तुम्ही माझं आयुष्य आहात, माझं सर्वस्व आहात. या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात मला तुम्हीच माझ्या आयुष्याचे जोडीदार म्हणून हवे आहात.
तुम्हीच आणि फक्त तुम्ही. माहितीये मला, माहितीये? मग काय विचारलं? कारण तू दिलेली उत्तर ऐकायला खूप आवडतं मला. तू जेव्हा सांगतेस ना की तुझं किती प्रेम आहे माझ्यावर, तेव्हा इतकं बरं वाटतं. आता नॉर्मली तुला विचारलं असतं की किती प्रेम आहे सांग, तू सांगितलं असतंस का तू? नाही ना. म्हणून हे सगळं असं तुम्ही पण ना. तुम्ही पण ना काय? हा अहो काय काय करताय तुम्ही? डॉक्टर येऊ का आतमध्ये? या ना, बसा. बोला, काय होतंय? डॉक्टर कसं सांगू तेच कळत नाहीये. अहो, तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं कळणार तुम्हाला काय होतंय? हे पहा, घाबरू नका. अहो, माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे मी आई आणि बहीण याच नजरेने बघतो. तुम्हाला गावात कळलं नाही का माझ्याबद्दल? गावात खूप ऐकले तुमच्याबद्दल, म्हणूनच तर आले. मग निसंकोचपणे बोला, काय होतंय? डॉक्टर त्याचं काय ना, माझ्या पाठीवर एक चट्टा उठलाय. तो लालही झालाय आणि खास सुटली त्याला. अच्छा, या तुम्हाला चेक करतो. स्पर्श जाणवतोय? हो हो डॉक्टर. बसा बसा. काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. छोटंसं इन्फेक्शन झालंय. मी तुम्हाला क्रीम आणि गोळ्या देतो, त्या घ्या आणि ही क्रीम जखम साफ करून त्याच्यावर लावा, बरे व्हाल. डॉक्टर किती पैसे झाले? 500 रुपये. एवढे? 300 रुपये माझी फी आणि 200 रुपये या क्रीमचे. क्या डॉक्टर, क्या चल रहा था? तुमच्या अशा वागण्यानंच तुम्ही पैन झारणार आहे. आता तर दुपार आहे, बोलता बोलता संध्याकाळ होईल. रात्रीचं 10:30 वाजायला पण वेळ लागणार नाही. मला नाही वाटत मंजू दीदी आज येईल म्हणून. येणार, ती नक्की येणार. थोडे पेशन्स ठेव. खरं तर माझ्यापेक्षा तुला जास्त घाई झाली मी पै जिंकण्याची. डॉक्टर तुम्ही जिंकण्याची नाही, तुम्ही हारणार आहे ना हे बघायची लय घाई झाली आहे. तुम्ही जेव्हा हाराल ना तेव्हा तुमचा चेहरा लय बघण्यासारखा असणार आहे. मला तर लय मज्जा येणार आहे बघा. बॅड लक तुझं. तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. ही पैज मीच जिंकणार आहे. खरं तर जिंकलं तर जमाय, बघच तू. बघू ना. नाम्या, ए नाम्या, अरे तुझी चाल वाकडे हे माहित होतं मला, पण आता मानवी वाकडे झाली होय. हा नाही 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 नाही, दारू पिऊन कुठल्या तरी गटारात पडला असेल. अजून काय? अरे दारू पिऊन पडायला म्या काय एवढी पितो वय? 5ची वड आणि गावाची लढ असं नसतं माझं. दारू पिऊन नाही पडलो, रातच्याला खाटावरनं पडलो. खाटावर न पडलास होय? कोण आलं स्वप्नात? हा सांग की, कोण आलं स्वप्नात? ए तुला काय करायचंय रे? कुणी बी येईल स्वप्नात. मंजू नव्हती. मंजू नव्हती ही तर तुम्हाला सांगूच नकोस. एक तर मंजू नाही तर उदारी, ह्याला सोडून दुसरं तुझ्या कोणी याच्यात येऊ शकतं का? हा नाही येऊ शकत ना. हा आता फरक एवढाच आहे, उदारी तुला स्वप्नात भेटते आणि मंजू तुला कधी कधी खऱ्या आयुष्यात पण भेटते, जशी आत्ता आली ती बघ. मंजू आली? मंजू आली? अरे कुठे?
ए अरे इकडे नाही तिकडे तिकडे. आरगडी. हा आरगडी. वळी वळी अजून वळी अजून वळी. अरे काय लागा मागाची गिरायकाला सामान देताना अजिबात वळत नव्हती मान आणि आता सायकल वरनं चौकात जाऊन राऊंड मारल्या का तू वळी होतोयस का रे? हा दुखायचं थांबलं वाटतंय. अरे नाही ना, अरे मंजूकडे बघत होतो ना तेव्हा मान दुखते हे जाणवतच नव्हतं. आता मंजू गेले आणि दुखायला लागलेले. दुखू दे असंच पाहिजे तुला. घे घे गुंतून. ए बजा बजा, अरे जास्त दुखायला लागलेला का? ए अरे काहीतरी कर काहीतरी कर 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 कर. थांब 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 टेन्शन घेऊ नको. तुझी मान मी सरळ करतो. म्हणजे कसं आहे तालमीत पाय हात मान पोरांची कोणाची मोडली का नाही मीच नीट करतो. नीट करतो का नाही बघ एका बुकीतच. नाही नाही घाबरू नको. इकडे इकडे बजा बजा बुकीत नको. सोड म्हटलं का नाही. हे बघ 1 2 आय मान मोडताना चुकली वाटत. काय असं काहीतरी केलं पाहिजे की मला मंजुळा सोबत एकांत मिळेल. आम्हा दोघांना कोणीही डिस्टर्ब करणार नाही आणि मंजुळा माझी होईल. पण असं काय करता येईल? काय बरं करता येईल? हा बोला की डॉक्टर. हॅलो बजा, माझं एक काम करतोस? अहो एक काय 2 करतो की एका बुकीतच. नाही नाही एकच कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे काम तुझ्या आणि माझ्या व्यतिरिक्त तिसऱ्या कोणालाही नाही कळायला पाहिजे. अहो तुम्ही टेन्शनच घेऊ नका डॉक्टर. तुमचं काम झालं म्हणजे झालंच समजा. हा काय काम आहे बघ सांगा. बरं ठीक आहे, नीट ऐक. ओके कळालं? काम आहे का नाही झालंच म्हणून समजा. ठेव का? बर बर ठेवतो. बरं ठीक आहे, बाय. एक्सक्यूज मी मंजुळा. बोला ना डॉक्टर. या ना आत या. डॉक्टर अहो हे काय परत तुमच्या हाताला लागलं? हा नाही ते काच पुसत होतो तेव्हा नकळतपणे जखम झाली आहे. डॉक्टर तुम्ही ना खरंच खूप वेंधळे आहात. आज काही विशेष आहे का? नाही तुम्ही नवीन शर्ट घातलात म्हणून विचारलं. आणि कलर सुद्धा मॅचिंग आहे. नाही असं विशेष असं काही नाहीये, पण म्हटलं तर आहे म्हटलं तर नाहीये. म्हणजे म्हणजे बसा ना सांगतो. आपल्या माणसासोबत घालवलेला प्रत्येक दिवस हा विशेषच असतो. तुम्हाला खरं सांगू का, जेव्हापासून आपण महाबळेश्वरहून आलोय तेव्हापासून मला उगाच छान वाटतंय, एनर्जेटिक वाटतंय. उगाच वाटतंय की आमची कंपनी आवडली म्हणून छान वाटतंय? खरं तर मला तेच म्हणायचं होतं, पण म्हटलं तुम्हाला आवडतंय ना आवडतंय. हो न आवडण्यासारखं काय त्यात? माणसाने नेहमी बिनधास्त बोलावं, मन मोकळं करावं. मन मोकळं केलं ना की मनावरचा ताण कमी होतो. काय झालंय हसायला? डॉक्टर तुम्ही आहात आणि ताण कमी करायचे सल्ले मीच तुम्हाला देते म्हणून हसायला आलं. कोण म्हणलं डॉक्टरांना सल्ल्यांची गरज नसते? आणि तो सल्ला जर का तुमच्या इतक्या छान व्यक्तीने दिला तर तो कोणाला नकोय? तुम्ही आता म्हणालात ना मनातलं सगळं बोलायचं असतं, मन मोकळं करायचं असतं, तर मलाही तुम्हाला काहीतरी बोलायचंय. बोला ना. तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय. थँक्यू. आणखी काही? तसं तर मनात खूप काही आहे, पण ते मी तुला रात्री सांगेन. हॅलो काय झालं? कुठे हरवलात? नाही नाही काय नाही. ऍक्च्युली मी मगाशी म्हणालो तुम्हाला मला तुमची कंपनी खूप आवडली, पण ते तसं नव्हतं. तसं नव्हतं? मग कसं होतं? मला फक्त तुमचीच कंपनी खूप आवडली.
अमर आणि डिम्पलची? अमरची कंपनी आवडायला ते कुठे आपल्या बरोबर होते? आणि डिम्पलची कंपनी म्हणत असाल तर डिम्पल वेंधळ्यासारखी तिकडे हरवली होती, नको ते प्रश्न विचारत होती. मग तिची कंपनी आवडण्याचा प्रश्नच येत नाही. आता तुमचं काही खरं नाही हा डॉक्टर. हे सगळं जाऊन मी डिम्पलला सांगणार आहे. नाही, तिला नका काही सांगू. तिला सांगितलं तर उगाच दिवसभर माझं डोकं खात राहील. डोंट वरी, मी असं काही करणार नाही. गंमत केली. डॉक्टर, तुम्ही डिम्पलला किती घाबरता? काय करणार, अहो मी आहे साधा पुळा. अहो या अशा जगात साधं भोळं राहून चालत नाही. मला ना तुमच्या या स्वभावाची भीतीच वाटते. तुमच्या चांगुलपणाचा कोणी सुद्धा फायदा घेईल. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही मला पीए म्हणून ठेवा, म्हणजे तुमच्या स्वभावाचा फायदा कोणी घेणारच नाही. चला मी येते, मुलं वाट बघत असतील. हा हो.